मुंबई गोवा महामार्गाच्या परशुराम घाटामधील संरक्षक भिंती कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात, यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होतात। मात्र सध्या या ठिकाणच्या जागेचं परीक्षण आहे हे युद्धपातळीवरती केलं जात आहे। आपण दृश्यामधून पाहू शकताय की अशा पद्धतीनं या ठिकाणी या संरक्षक भिंती उभारल्या गेल्या होत्या आणि ह्या कोसळलेल्या आहेत। संरक्षक भिंती या उभारत असताना त्या दर्जेदार व्हाव्यात यासाठी या मातीमध्ये किती क्षमता आहे, कशा पद्धतीचे घटक आहेत हे तपासले जाणार आहेत आणि यानंतरच या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्यासंदर्भामधले निर्णय घेतले जाणार आहेत। कारण वारंवार या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतात, संरक्षक भिंती कोसळत असतात। आता या ठिकाणची संरक्षक भिंत आहे ही कोसळल्यानंतर महामार्गावरती वाहतुकीचे अडथळे निर्माण झाले, आपण दृश्यामध्ये पाहू शकतो। यामुळे सध्या या ठिकाणी परीक्षण केलं जाणार आहे, या ठिकाणी बोरिंग मारली जाणार आहे आणि बोरिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मातीचे नमुने आहेत ते तपासले जाणार आहेत आणि यानंतरच या ठिकाणी नवीन बांधकामासंदर्भामध्ये नियोजन केलं जाणार आहे। सध्या या ठिकाणचं निरीक्षण आणि परीक्षण करण्यासंदर्भामध्ये अधिकाऱ्यांची टीम आहे ही घटनास्थळावरती पोहोचलेली आहे आणि या माध्यमातून या ठिकाणचं परीक्षण केलं जाणार आहे आणि या ठिकाणी दर्जेदार स्वरूपाची भिंत बांधण्यासंदर्भामध्ये उपाययोजना देखील केल्या जाणार आहेत। सध्या मातीचे नमुने घेतले जाणार आहेत आणि परीक्षण केलं जाणार आहे आणि यानंतरच या ठिकाणी कशा पद्धतीनं काम केलं जाईल, कशा पद्धतीनं संरक्षक भिंत बांधली जाईल याचं नियोजन देखील होणार आहे। सध्या मात्र परशुराम घाटामधून अद्यापही एकेरी मार्गावरूनच प्रवास यामुळे करावा लागतोय, कारण या ठिकाणी जी दरड कोसळली होती, जी संरक्षक भिंत कोसळली होती त्याची उपाययोजना अद्याप झालेली नाही। मागील काही दिवसांपासून परशुराम घाटात अशाच पद्धतीने याच स्पॉटवरती एकेरी वाहतूक चालू असताना आपल्याला पाहायला मिळते। कृष्णकांत साळगावकर, TVN मराठी, चिपळूण, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।